आजच्या दिवसातला दुसरा लीग सामना श्री साई सिद्धी वर्सेस नाविन्य 11. संदेश यांच्या बॅटमधून चांगला षटकार. आजच्या दिवसाची सुरुवात खूपच चांगल्या सामन्याने, चित्तथरारक सामना, 6 बॉल 10 रन्सचा सामना होता. चांगलं प्रेशर हँडल केलं बॉलर बॅट्समनने. खूपच एक मनोरंजकचा सामना पहिला. आता हा दुसरी मॅच असेल. बॉल गेले का गटर? ओके, न्यू बॉल. ओके, न्यू बॉल असेल ना तिकडे? हां आहे ना. बॉल मध्ये काय फरक पड़ता माहित नहीं. अच्छा नहीं यार, अच्छा नहीं मतलब क्या उसको शादी करने क्या बॉल से? हाँ ना, शादी करने के लिए लोग इतना नहीं चेक करते हैं वाइफ को, ये बॉल को इतना चेक करते हैं. चांगला षटकार संदेश जरांगे यांच्या बॅटमधून. पहिल्या मॅच मध्ये पाणी आहे ना तिकडे. बॉल द्या ना. हा, आणि हा प्रथमेश अधिकारी यांनी कॅच पकडत संदेश जरांगे यांना केलंय कॅच आउट. बॉल द्या इकडे. हा, चांगला षटकार मारून संदेश जरांगे होतील कॅच आउट. थोडं थांबण्याची जरूरत. 7 ओव्हरचा मॅच. कालच्या दिवसामध्ये 7 ओव्हरच्या मॅचमध्ये 80 ते 90 धावा होऊ शकतील. सकाळचा गेम थोडा स्लो असतो, परंतु चांगलं टार्गेट सेट करणं आवश्यक श्री साई सिद्धीला. पहिल्या मॅचमध्ये ते करू शकले नाही, परंतु त्यांच्या बॉलर्सने चांगली गोलंदाजी करत शेवटच्या बॉल पर्यंत नेलेली मॅच थोडक्यात हुकली असं म्हणावं लागेल श्री साई सिद्धी संघासाठी. परंतु या मॅच मध्ये जिंकून तेही चांगल्या रन रेटने पॉइंट टेबल मध्ये वर जाण्याचा प्रयत्न असेल. आता येथील नवीन फलंदाज स्ट्राईक वरती अमन सिंग. मागच्या मॅचचे ओपनर पूर्ण इनिंग बॅटिंग केली त्यांनी. खूपच सुंदर सुरेख असे शॉट त्यांच्या बॅटमधून, स्पेशली कव्हर साईडला. आणि ऑफ साईडचे खूपच चांगले असे फलंदाज पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. ऑल स्टारच्या 2 सीझनमध्ये, सीझन 6 आणि सीझन 7, खूपच चांगले असे त्यांच्या बॅटिंगमधून 2 50 आपल्याला बघायला मिळाल्या. तशाच प्रकारचे 50 आज मिळू शकेल का? सेट झालेले आहेत ते पहिल्या मॅचमध्ये, या दुसऱ्या मॅचमध्ये. आणि आता बॉलिंग करतील प्रथमेश टू अमन. हिंद्रेपाडा संघाचे स्टार गोलंदाज आज नावण्यमधून खेळताना. पहिला बॉल, चांगली डिलिव्हरी, तेवढा चांगला डिफेंड केलाय. हलकेच 1 रन. चांगली स्ट्रॅटेजी, कारण 7 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पिचमध्ये जमून राहणं तेवढंच महत्वाचं. त्यांच्याकडे फलंदाज आहेत राहुल सिंग, सुजित शर्मा, चांगले फलंदाज मागे, बिग हिटर्स. आता गोविंद कुलकर्णी फेस करतील प्रथमेश यांना. पुन्हा एकदा चांगली लाईन लावून थोडंसं फंबल मिळावं लागेल यावेळेला. नॉन स्ट्रायकर एंडला बचावले. चांगला थ्रो गॅदर आणि डायरेक्ट हिट झाला असता तर गोविंद तंबूत परतले असते, परंतु एवढी रिस्की घेण्याची गरज नाही. दोन्ही फलंदाज खूपच धडाकेबाज, गोविंद कुलकर्णी आणि अमन सिंग. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. प्रथमेश यावेळेला मोठा फटण्याचा प्रयत्न. बॉल थोडा लो राहिला आणि डॉट बॉल. खूपच चांगला पेस आणि लेंथ प्रथमेश यांच्याकडून. पॉवर प्लेचे खूप चांगले गोलंदाज असते, परंतु मोठ्या फटक्याचा प्रयत्न असेल अमनकडून.
पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा कव्हर ड्राईव्ह अमन यांच्याकडून, परंतु फिल्डिंग प्रॉपर सेटअप केलेली आहे. थोडंसं फंबल त्याच्यामध्ये येईल. 2 धावा कंप्लीट. चांगला बॉल, चांगली बॅटिंग, चांगला कव्हर ड्राईव्ह, चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळताना आजच्या दिवसामध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने जाईल, त्याच खेळाडूकडे. यावेळेला काही मिस्टेक न करता फक्त 1 धाव. फिल्डर हिमांशु सिंग, चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून. अंडर 19 मुंबई रिप्रेझेंट करतात. आणि यावेळेला ब्लॉक होलचा डिलिव्हरी, काय बॉल होता, खतरनाक, तेज तर्रार यॉर्कर, चांगला डिफेंड केला. एकच डॉट बॉल. यावर मध्ये फक्त असतील 5 धावा. संघाची धावसंख्या 11. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा. चांगलं बॉलिंग नाविन्य 11 संघाकडून. कोणत्याही प्रकारची लूज डिलिव्हरी न देता रोखून ठेवलं शिवसाई संघाला. पॉवर प्लेचे दोन्ही ओव्हर समाप्त. फिल्डिंग खुली होईल. 5 खेळाडू बाहेर असतील. आणि आता बॉलिंगला येतील हिमांशु सिंग उर्फ गोपाल सिंग. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये एक बॉलिंग पॉवर प्ले असते, जी बॉलिंग टीम 6व्या ओव्हरपर्यंत कधीही घेऊ शकते. जर 6व्या ओव्हरपर्यंत घेतलं नाही तर 6वी ओव्हर ही कंपल्सरी पॉवर प्ले असते. 7 आणि 8 ओव्हरच्या ज्या मॅचेस आपण खेळतो, एक बॉलिंग पॉवर प्ले थोडासा ॲडव्हान्टेज बॉलिंग टीमला देण्याचा प्रयत्न असतो. टेनिस क्रिकेटचा गेम हा थोडा नेहमीच बॅट्समनच्या बाजूने झुकलेला असतो. तो BTCL कडून एक प्रयत्न. पुढची ओव्हर घेऊन येतील हिमांशु टू अमन. चांगला बॉल, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, उसळी घेत बॉल, 1 बाउन्सचा कॉल असेल. खूपच पेस आणि तेच तर्रार बाउन्सर. उंची जास्त हिमांशु यांची, त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत. दुसरा बॉल, पुन्हा एकदा बॉल, काय बॉल आहे, तेच तर्रार वेगवान अशी गोलंदाजी. ऑफ साइडला अमन सिंग कम्प्लिटली बीट. 2 balls 2 डॉट. प्रेशर बिल्डअप होताना आता 3री ओव्हर चा 3रा बॉल. चांगला डिलिव्हरी, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हवेमध्ये उडवला, परंतु यावेळेला सेफ झोन मध्ये लँड होत फक्त 2 धावा करतील. चांगला बॉल होता, चांगला शॉट. थोडी गॅप शॉट सिलेक्शन असतं, कदाचित 4 धावा आल्या असत्या. 3 बॉल, 4था बॉल असेल यावरचा. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा चेंडू खोलून काढत 1 धाव. संघाची धावसंख्या 14. 2 ओव्हर 4 बॉल. चांगलं गोलंदाजी नाविन्य संघाकडून. पूर्ण जखून ठेवला बॅट्समनला. गोविंद कुलकर्णी यांचा निर्धार असेल कमीत कमी एक मोठा फटका खेळण्याचा. पुढचा बॉल फेस करतील हिमांशु टू गोविंद. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, काही तोड नाही. फुल यॉर्कर लेंथ. बॉलला सिक्सर मारणं तेवढं सोपं नाही. आणि खूपच चांगली, एकही चेंडू दिशाहीन नाही. सगळे बॉल परफेक्ट लेंथ, लाईन, बाउन्सर मिश्रण तेवढंच. पुन्हा एकदा यावेळेला अमनच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल जाईल सीमारेषा पार आणि षटकार. अशा प्रकारे या ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या असेल 21. 10 रन या ओव्हरमध्ये. शेवटच्या 6 ने थोडंसं कमबॅक, परंतु तरी धावसंख्या अजूनही तेवढी गती नाही. 3 ओव्हरमध्ये 21 धावा.
परंतु एक फायदा म्हणावा लागेल की नाविन्य 11 संघाचे आक्रमक आणि धडाडीचे असे बॉलर्स ची समाप्ती झाली असेल असं म्हणावं लागेल. त्यामुळे आता जास्तीत जास्त धावा कुटण्याचा निर्धार असेल गोविंद आणि अमर यांचा. टॉप क्वालिटी बॉलर्सला चांगल्या प्रकारे डिफेंड केले त्यांनी. प्रथमेश अधिकारी, हिमांशु सिंग, सतीश पुजारी उत्कृष्ट असे गोलंदाज. त्यांना विकेट न देता खेळणं हेच मोठं, पण ते आता पुढच्या गोलंदाजाला तेवढ्या रनची भरपाई करावी लागेल. अपूर्व होळकर करतील पुढची गोलंदाजी. चौथा ओव्हर घेऊन येतील अपूर्व टू गोविंद. चांगला बॉल, चांगला शॉट, शेट डाऊन द ग्राउंड. करण पोंगाडे येतील. चांगली फिल्डिंग करणकडून, थोडंसं फंबलिंग गोविंदकडून. आणि गोविंद यांच्या मनाची थोडी चलबिचल दिसताना ऑलसा ट्रायआउट्स मध्ये 3 रन घेताना रनआउट झाले होते. ते थोडंसं शिकणं आवश्यक मोठ्या फलंदाजाला. आपलं टॅलेंट बघून उगाच रनआउट देऊन विकेट देण्यामध्ये अर्थ नाही. गेम खूप मोठा. दुसरा बॉल घेऊन येतील अपूर्व. आणि फुलटॉस बॉल मिस झालेला आहे. फुलटॉस बॉलची संधी होती. नो फुलटॉस होता, परंतु त्याला मारणं एवढं सोपं नाही. चांगली गोलंदाजी अपूर्व होळकर, नवोदित गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये असेल. बॉल खाली येतील. अक्षय होळकर यांनी क्रॉस केला. ड्रॉप, कॅच ड्रॉप झालेला आहे अक्षय होळकर करून. चांगले फलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक, चांगले ग्राउंड कव्हर करून आले होते. खूप कम्फर्टेबल वाटत होते कॅचसाठी, परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन मॅचेस. काल आपण बघितलं मयूर दिवेकर यांच्या ज्या कॅचेस सोडल्या त्यांना मॅच गमवावी लागली. पुन्हा असं होईल का? अमन सिंग मयूर दिवेकर बनतील का? पुढचा बॉल अपूर्व टू अमन यावेळेला, परंतु पुन्हा एकदा उंची कमी, लांबी कमी, उंची जास्त आणि कॅच आउट होतील. हिमांशु सिंग करतील कॅच आउट अमन यांना. आपल्याला मिळालेल्या संधीचा काही फायदा करू शकले नाही अमन. तिसरी विकेट. शिवसाई संघाची 24 धावा, धावसंख्या 3 ओव्हर 4 बॉल 24. पुढील फलंदाज येतील राहुल सिंग, श्री साई सिद्धी संघाचे कप्तान. उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, परंतु आता आपलं कौशल्य दाखवावं लागेल. फक्त 24 धावा धाव फलकावर, 7 ओव्हरचा खेळ. या ओव्हर नंतर अजूनही 3 ओव्हर शिल्लक. अजून 20 धावांचा, 20 चेंडूचा खेळ बाकी. 20 चेंडूमध्ये कमीत कमी 40 रन करून 70 ते 80च्या पलीकडे आपल्या संघाला न्यावं लागेल. पहिला बॉल फेस करतील अपूर्व टू राहुल. मोठा फटकाचा प्रयत्न अलाउन द ग्राउंड जाईल करण पोंगाडेकडे, परंतु स्ट्रेट ऑन द ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. स्ट्रेट ऑन द ग्राउंड, परंतु स्ट्रेटला गॅप मोठी असल्यामुळे अक्षय आणि करण दोघांना भेदत बॉल सीमारेषा पार. चांगला चौकार, चांगला कॉन्फिडन्स मिळेल राहुल यांना. या चौकारानंतर शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, चांगली लाईन अँड लेंथने बीट केले बॅट्समनला. डॉट बॉल.
4 ओव्हर ची समाप्ती. 28 धावसंख्या. धावसंख्येची गती थोडी वाढलेली. या ओव्हरमध्ये 7 धावा आणि 28 धावा 4 ओव्हर नंतर. 3 ओव्हर अजूनही शिल्लक. पॉवर प्ले घेतलेला आहे. बॉलिंग पॉवर प्ले सतीश पुजारी करतील. बॉलिंग पॉवर प्लेची ओव्हर. ही ओव्हर असेल करो की बोलो या संघासाठी. परंतु सतीश पुजारी तेवढे चांगले गोलंदाज. कृपया खूप जास्त टीम मिटिंग घेऊ नका आणि सगळ्या फिल्डरने टीम मिटिंग मध्ये यायची गरज नाही. कॅप्टन व्हाईस कॅप्टन बॉलर बस झाले. बाकीच्या फिल्डरने आपापली जागा सोडू नका प्लीज. सतीश पुजारी हेंद्रेपाडा एरियामधून बिलॉंग करणारे लेदरचे चांगले गोलंदाज. ऑक्शन मध्ये चांगल्या किमतीमध्ये विकत घेतलंय नाविन्य संघाने. ती कमाल करावा लागेल. करण पोंगाडे संघाचे करता करता. अपेक्षा असेल चांगली. पॉवर प्ले फक्त 2 खेळाडू बाहेर. हीच ओव्हर असेल. किती धावा करू शकतील गोविंद कुलकर्णी. लक्ष असेल 15 ते 20 धावांचं. अपूर्व सतीश टू गोविंद. पहिला बॉल फुल टॉस बॉल स्लिपच्या दिशेमध्ये. रनआउटची अपील परंतु अपील नाकारली आहे. फुल टॉस बॉल मिस झाला असं म्हणावं लागेल. चांगली संधी होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तसं बघायला गेलं तर जास्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. अलॉंग द ग्राउंड गॅप शॉट सिलेक्शन जरी केलं तरी वडवली ग्राउंडची आउटफुट खूप जास्त तेज. बॉल सन सीमारेषा पार जातो. पुन्हा ऐकतील राहुल सिंग. यॉर्कर लेन डिलिव्हरी. वॉटर बॉल. भन्नाट असा वेग. कम्प्लिटली मिस केलाय. अशा चेंडूला फक्त गाईड करण्याची आवश्यकता तुम्हाला. बॉलर जर एवढा पेस टाकत असेल तर तुम्ही मेहनत न करता फक्त गाईड करून रन्स मिळवू शकता. पुढचा बॉल आणि यावेळेला पुन्हा मोठा फटकाचा प्रयत्न. बॉलरच्या पायाखालून किपरच्या पायाखालून जाईल बॉल. तिकडे कुत्र्याला जरा मिस करत चौकार. हा म्हणजे हे असं आता कुत्र्याला बॉल लागला असतं तर काय झालं असतं असा प्रश्न. तर काय कसं झालं. ग्राउंड मध्ये जे होईल ते होईल. कुत्र्याला लागून 4 गेला तर 4. अडला तर अडला. पुढचा बॉल. यावेळा मोठा फटकाचा प्रयत्न. बॉडमच लागत. कीपरकडे कॅच आउट. राहुल सिंग बिलकुल टच मध्ये दिसत नसताना यावेळेला इझी विकेट देताना पॉवर प्लेचा काही फायदा दिसत नाहीये. आता जातील संघाचे ओनर सुजित शर्मा. कीपर अक्षय लोंगले. चांगलं कीपिंग त्यांच्याकडून. ग्लव्ज घालून आलेले आहेत. खूप चांगलं असं क्रिकेटमध्ये त्यांचं समर्पण. प्रत्येक बॅट्समनने आणि कीपरने ग्लव्ज घालणं महत्वाचं. आता येतील सुजित शर्मा स्ट्राईक होती. चांगला बॉल सजित कडून मिस केलंय.
जसं म्हणत होतो बॅट्समन आणि कीपर ग्लोव्ज घालणं महत्वाचं, सुरक्षा महत्वाची. आपल्या वर्किंग माणसाला इंजरी नको. सतीश सुजित हवेमध्ये ओलाळ चेंडू, साहिल येथील बॉल खाली, चांगल्या प्रकारचा जज करत साहिल चिंदलिया, चांगलं जजमेंट आणि चांगली कॅच. सुजित शर्माला करतील कॅच आउट. थोडा आत्मविश्वास कमी दिसताना शिवसाई संघाच्या संघामध्ये एका मॅच नंतर एवढा कॉन्फिडन्स लूज करण्याची गरज नाहीये. बरेच टीम्स अजून क्वालिफाय झालेले नाहीयेत, त्यामुळे प्रत्येक संघाला तेवढीच अपॉर्च्युनिटी आहे. पुणे संघाची धावसंख्या 5 ओव्हर 33, 5 ओव्हर नंतर 33 धावा, 5 ओव्हर 33. 2 ओव्हर शिल्लक असतील, 12 बॉल्स. नवीन गोलंदाज बंटी घुगरे, नवीन फलंदाज मुकुंद इंगळे. बंटी घुगरे रायझिंग स्टारचे बॉलर, मुकुंद इंगळे रॉयल स्टार संघाचे बॅट्समन, रॉयल स्ट्रायकर्स संघाचे बॅट्समन. बंटी आणि गोविंद एकाच संघामध्ये रायझिंग स्टार्स या संघामध्ये खेळतात. एकमेकांचे डावपेच माहिती असेल त्यांना. कोण जिंकेल या द्वंद्वामध्ये? बंटी टू गोविंद, चांगली डिलिव्हरी, फुल लेंथ यॉर्कर, काहीच तोड नाही बॅट्समनकडे. डॉट बॉल. बरेच डॉट बॉल आजच्या मॅच मध्ये. मोस्ट डॉट बॉल्स बाय द बॉलर इन द टुर्नामेंट ची अवॉर्ड कोणाला मिळेल? पुन्हा एकदा थोडस मिसहिट, कावकरी दिशेने बॉल जाईल, प्रथमेश करतील फिल्डिंग उचलपैकी, परंतु चांगली रनिंग, 2 धावा पूर्ण, चांगली रनिंग ओव्हरमध्ये. परंतु मोठ्या षटकांची आवश्यकता असेल, चौकार षटकार आलेले नाहीयेत बऱ्याच वेळापासून. पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी, यावेळेला काव कॉर्नरच्या दिशेमध्ये होईल, चौकार. फुलटॉस बॉलचा फायदा घेत चांगला चौकार कमावलेला गोविंद यांनी. चौकारा षटकाराची अतोनाद गरज श्री साई सिद्धी संघाला. संघाची धावसंख्या 39. 60 ते 70 धावा डिफेंडेबल करू शकतील, त्यांच्याकडे बॉलर्स चांगले. गोविंद आणि मुकुंद यांना पुढचे 2 ओव्हर्स, पुढचे 9 बॉल चांगल्या प्रकारे खेळून कमीत कमी 2 चौकार 2 षटकार. पुढचा बॉल बंटी टू गोविंद, नाही नावलं संघाला. चेजिंग ग्राउंडवरती डिफिकल्ट. पुढचा बॉल गोविंद यांच्याकडून पुन्हा कव्याच्या दिशेमध्ये अपूर्व यांच्या डोक्यावरून बॉल जाईल. पुन्हा एकदा 2 धावांची हाक असेल, मागे असेल अक्षय, उचलफेकी करतील 2 धावा. चांगली ओव्हर शिवसाई सिद्धी संघासाठी. तब्बल 16 धावा ओव्हरमध्ये, 49 धावसंख्या, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. यामध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर ही मॅच खुली होऊ शकते. गोविंद कुलकर्णी अजूनही जमलेले. 11 बॉलमध्ये 20 धावा. चांगलं त्यांनी एक फाउंडेशन आपल्या टीमसाठी. दुसऱ्या साईडला सगळे बॅट्समन आउट होत असताना एका साईडला त्याने एक क्रीज धरून ठेवत आपल्या संघाला बऱ्यापैकी चांगलं स्थान दिलेलं आहे. 49 धावसंख्या. 6 बॉल शेवटचे ओव्हर टाकतील संघाचे कर्ता करण पोंगाडे.
अष्टपैलू खेळाडू बॅटिंग करतात, बॉलिंगही करतात. शेवटची ओव्हर घेऊन येतील. शेवटचे 6 बॉल या मॅच मधले. करंट मुकुंद, स्लोवर डिलिव्हरी. मुकुंद यांनी लॉंगॉनच्या दिशेमध्ये हिमांशू करतील उचलफेकी, पण चांगलं गोविंद कुलकर्णी यांना स्ट्राईक देणं या मॅच मध्ये. शेवटचे 5 बॉल गोविंद यांच्याकडून. काय होईल? संघाची धावसंख्या 50 गाठलेली आहे. कालच्या मॅचचा लोअर स्कोर 52 होता. करंट टू गोविंद, चांगला शॉट, उत्तुंग असा घणाघाती षटकार. माइक 3 नंबर बटन 3 नंबर. हां दोन बॉल 50 धावा. सॉरी, स्लोवर डिलिव्हरी, चकवला गेली त्यांना. करण बोंगाळे, चांगला स्लोवर बॉल. शेवटचे 3 बॉल. फुलटॉस बॉल, याला काही माफ करणार. गोविंद पुन्हा वर प्रयत्न, परंतु यावेळेला थोडस आणि 2 धावा आणि रनआउट. 2 रन प्लस रनआउट असं टाका. लक्ष असेल, एखाद्या धावांचं लक्ष असेल नाविन्य 11 संघाला.
कौन है? भूषण दुबले क्या? डीजे कोई भी बजा चलेगा, हिंदी मराठी कुछ भी। भूषण दुबे करण पंगाले का स्थान लेने गए, सामना करेंगे राहुल सिंह का। फुल टॉस डिलीवरी थी, भाग नहीं पाए, डॉट बॉल हुई। बाकी का काम कीपर मुकेश सिंह ने किया। स्पीकर उधर है साले, उधर जा। राहुल सिंह यार्कर डिलीवरी थी वहां पर। जी हाँ, बेहतरीन फील्डिंग आनंद आ रहा वहां पर। मुस्तैद कवर्स में खेलना चाहते थे, फील्डर अमन सिंह मुस्तैदी से वहां पे गेंद को कैरी किया और थ्रो किया बॉलर के पास। कोई रन नहीं। राहुल सिंह अगेन थोड़ी सी शॉट डिलीवरी थी, उसे कट करना चाहते थे। यहाँ रन आउट का चांस बनना था। थोड़ी सी फंबल देखने को मिली वहां पर। सेफ जोन में 1 रन मिलेगा। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर क्या हो रही? क्या डाला तू? ओवर हुआ? ओवर हुआ? 1 ओवर हुआ ना? तो 1 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। संदेश धरंगे काफी किफायती गेंदबाजी की थी उन्होंने पहले मैच में, और अब फिर से अपने कोटे का पहला ओवर और टीम के कोटे का दूसरा ओवर लेकर चलेंगे। पावर प्ले का ओवर होगा। ये फुल टॉस डिलीवरी थी, फ्लिक करना चाहते थे गेंदबाजी में, फील्डर उसके नीचे मौजूद रबाड़ा, उन्होंने कोई गलती नहीं की, कैच को लपका। इस तरह से ये दूसरे विकेट का पतन भूषण के रूप में, और भूषण का स्थान लेने जा रहे हैं टीम के ऑनर हाँ नावेला 11 के अप्रोक्सीमेट सारे खिलाड़ी युवा हैं। भारत के उभरते खिलाड़ी 9 युवक अंडर 19 के, मोस्ट ऑफ प्लेयर्स अंडर 19 के हैं। अक्षय लोंटे पहली बार फेस करेंगे संदेश धरंगे को। भारी भरकम शरीर, उतनी ही ताकत, और अपनी टीम को कहां तक लेके जा सकते हैं देखना है। लेफ्ट हैंड बैट्समैन है, गेंद को लंबा हिट का प्रयास वहां पर, गेंद हवे में, फील्डर वहां मौजूद राहुल सिंह, कैच ड्रॉप हुआ वहां पर। ये छोटी छोटी गलतियां इस मैच से दूर लेकर जा सकती हैं। मैच को अगर जीतना होगा तो ये सारे कैचेस को पकड़ना होगा, क्योंकि मैच पूरे 11 खिलाड़ियों से बनता है, ना कि एक बैट्समैन और एक बॉलर से। फिर से तैयार, लेग साइड में दिशा भटके, पैड पर लगी, एलबीडब्ल्यू की अपील, कोई नुकसान नहीं। यहाँ पर रनआउट का भी चांस बनता हुआ, लेकिन वो भी मिस।
चाहिए तुम लोग का ये चल रहा है ये CEO डायरेक्टर क्या बात है, क्या बात है। इस युवा खिलाड़ी की ये बल्लेबाजी देखकर तो सीखना होगा बाकी के युवाओं को। बेहतरीन गेम। बेहतरीन बेहतरीन कमबैक, अचूक टप्पा, इस गेंद को पूरी तरह से बीट किया। आखिरी गेंद ना ये ओवर की आखिरी गेंद होगी। इस 5 गेंदों में संदेश ने केवल 7 रन खर्च किए, जिसमें इस 7 रन में एक छक्का भी है। तो इससे पता चलता है कि कितनी नपी तुली गेंदबाजी उन्होंने की है इस ओवर में। 1.5 ओवर की समाप्ति पर स्कोर है 15, 2 विकेट के नुकसान पर। ओवर की आखिरी गेंद, सामने गोपाल लॉन्ग ऑन की तरफ खेला, फील्डर वहां मौजूद नहीं, गेंद सीमा रेखा पार, षटकार। गोपाल सिंह अपने टीम के चहीते हैं, उन्होंने उनको एज ए चॉइस प्लेयर लिया था। ये 3rd पावर प्ले होगा। 2 मैंडेटरी पावर प्ले के बाद ये तीसरा बॉलिंग पावर प्ले उन्होंने कंटिन्यू किया है, जबकि 2 ओवर की समाप्ति पर नवंबर 11 का बढ़ता हुआ स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर। तो शायद चांस लेना चाहते हैं कि इस मैंडेटरी इस पावर प्ले में और एक आध विकेट अगर मिल जाए तो पकड़ बना सकते हैं इस मैच पर। 3rd ओवर गोविंद द्वारा डाला जाएगा। सामने लेफ्ट हैंड बैट्समैन अक्षय, रोल स्वीप करने का प्रयास था वहां पर, पूरी तरह से चूके हैं। और दूसरा सेकंड एक चांस बन रहा था रन आउट का, वो भी मिस हुए। तो इस तरह से इस गेम पर उन्हें अप्रॉक्सीमेट 2 जीवन दान, क्योंकि एक एलबीडब्ल्यू का अपील था, वहां पे अंपायर ने नकारा और दूसरी बार रन आउट का चांस बना और उसमें भी चूके श्रीशा सिद्धि के प्लेयर्स। गोविंद ने एक अच्छा रन कलेक्ट किया था आखिरी ओवर्स में, जिसकी बदौलत टीम श्रीशा सिद्धि एक सम्मानजनक स्कोर पर पहुंची है। और अब कप्तान ने उन्हें गेंदबाजी का भार भी दिया है। तो देखते हैं कि लोग इस गेंदबाजी में क्या करामात दिखाते हैं अपनी गेंद से। अगली गेंद फुल टॉस डिलीवरी थी, बीमर, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा और उसका फायदा लिया गोपाल सिंह ने। फाइनल क्षेत्र में 4 रन बटोरे वहां पर। तो इस तरह से नो बॉल स्किल थोडंसं जोपर्यंत मॅच लांब घेऊन जाऊन क्वालिफाय करण्याचा प्रयत्न आहे महत्वाचा, ही ओव्हर महत्वाची।
या ओव्हरमध्ये जर खूपच जास्त रनने समजा मॅच जिंकली तर पॉईंट टेबल गडबड होऊ शकते. चांगला बॉल. कॅप्टनला थोडंसं स्किलफुली कॅप्टनशिप करणं तेवढंच महत्वाचं. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं शिवशंभू संघासोबत कॅप्टनचा निर्णय चुकला की गडबड होते. पुन्हा एकदा चांगला बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू. चांगली बॉलिंग गोविंदकडून. आपको क्या लगता है दिनकर जी, क्या होगा मैच का नतीजा? देखिए मैच का नतीजा चाहे जो भी हो, ये मैच है तो कभी भी पासा पलट सकता है, कभी भी किसी तरफ भी झुक सकता है. लेकिन मैं कहना चाहूंगा कि ये मैच सिर्फ इन दो टीम्स के बीच नहीं है. इस मैच का निर्णय पॉइंट टेबल्स पर काफी इफेक्ट करेगा. इस मैच में जो भी निर्णय आएगा बाकी के टॉप 6 जो हम लोग चूज करने वाले हैं उनको वो ऊपर नीचे लेकर जा सकते हैं. जो टीम जो टॉप 6 में है वो बाहर भी आ सकते हैं और जो बाहर है वो अंदर भी आ सकते हैं. तो काफी बदलाव आ सकते हैं इस मैच के निर्णय से. एक बेहतरीन गेंद थी वहां पर. लोअर फुल टॉस पिक किया बट बड़े शॉट में कन्वर्ट नहीं कर पाए. लॉन्ग ऑन की तरफ खेला वहां पर. राहुल सिंह मौजूद, कोई गलती नहीं की. इस तरह से गोपाल सिंह का विकेट का पतन. बड़ा विकेट वहां पर. इस विकेट को लेते ही काफी हर्षोल्लास के साथ अब फिर से श्रीशा सिद्धि बैक करेगी इस मैच में. उम्मीदें बरकरार अभी भी. गोपाल सिंह का विकेट जस्ट अभी अभी गोपाल सिंह का स्थान लेने गए प्रथमेश अधिकारी जो कि टीम के कैप्टन है. प्रमोद जी क्या कहना चाहेंगे आप इस मैच में का निर्णय आपके पॉइंट टेबल्स पे, टूर्नामेंट के पॉइंट टेबल्स को हिलाएगा? बहुत जोर से हिलाने वाला है. कारण की दोन टीम्स महत्वाचे म्हणजे जयमल्हार संघ ज्यासाठी असेल, जयमल्हारचे सगळे खेळाडू या मॅचकडे डोळ्यामध्ये तेल लावून पाहत असतील, तेल घालून पाहत असतील. खूप महत्वाची मॅच ही जयमल्हार संघासाठी असं म्हणावं लागेल. पुढची मॅच जशी जशी लीग स्टेज संपते पॉइंट टेबल आणि रन रेटच्या कॅल्क्युलेशन नुसार फक्त जे दोन मॅच खेळत आहे त्यांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नसतं. बाकीच्या उरलेल्या टीम्सही लक्ष त्यांचं त्या मॅचकडे जास्त असतं. म्हणूनच आपण बहुधा जास्त नॉकआउट मॅचेस खेळत नाही, कारण की नॉकआउटमध्ये फक्त दोनच टीम्स खेळतात, हरली ते बाहेर. आपलं तसं नाहीये. आता घरी बसून दोन टीम लगातार लाईव्ह मॅचेस बघत असतील आणि जेवढी चलबिचल ग्राउंडमध्ये होते तेवढी चल बसून घरी बसला होत असेल प्लेयरची. पुढची ओव्हर घेऊन येतील राहुल सिंग टू अक्षय. जयमल्हारचे खेळाडू लोणावळ्याहून निघाले असतील, टेटमध्ये मॅच बघत असतील. पुढची मॅच, पुढचा ओव्हर राहुल टू अक्षय. हवेमध्ये वेगळा चेंडू, कॉलिंग असेल निलेशांचं. चांगली कॅच. अक्षयला गेले झेलबाद. थोडासा स्लोअर बॉल फसवलेला बॅट्समनला. चांगली विकेट कमवताना राहुल सिंग. ही मॅच श्रीशा संघाला तेवढीच महत्वाची. पहिली मॅच ही त्याने जवळजवळ जाऊन हरलेली आहे. ही मॅच जिंकून क्वालिफाय होऊ शकतील. कोणीही कधी काही क्वालिफाय होऊ शकतं. रन रेटचं कॅल्क्युलेशन कोणालाही समजत नाही.
इव्हन कमिटीच्या माणसाला माहीत नसतं की रन रेट मागे पुढे कसे होतील. त्यामुळे आपला बेस्ट देऊन शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जिंकण्याचा प्रयत्न हवा. आता जातील अक्षय होळकर, रायटी हाताचे फलंदाज. हिंद्रबाडा संघाचे चांगले फलंदाज विपुल होळकर यांचे बंधू. चांगली फलंदाजी करतात, मोठे फटके लगावण्यामध्ये सक्षम. जास्तीत जास्त विकेट घेऊन रन रेट मंदावण्याचा प्रयत्न असेल श्रीसाई संघाचा. राहुल टू अक्षय, फुल टॉस दिले, रिव्हर्सचा प्रयत्न. एकदा असेल लेग बाईसची, काही आवश्यकता नाही. आणि म्हणजे गैलेक्सी तो हो जाएगा. हमारा ही डाउटफुल है साला, फंसने वाला नहीं. हमारा कैसे फंसने वाला है? अगर ये नेक्स्ट मैच है, अगर नाविन ने गोल किया नेक्स्ट मैच में और भक्ति को हरा दिया खपा से, तो भक्ति भी नीचे जाएगा, ये भी आ जाएगा, तो भक्ति भी डिस्क्वालीफाई हो जाएगा. देख ला, हो जाएगा. देख तो अभी तर दिनकरकडून हे डिस्कशन होताना पुढच्या मॅचमध्ये जर गडबड झाली तर भक्ती श्रीसाई जय मल्हार दोन्ही तिन्ही टीम्स गॅसवरती येतील. क्या कहना चाहिए दिनकर रन रेट के खेल के बारे में? क्योंकि नॉकआउट मैचेस तो बहुत सिंपल होते हैं, जो मैच में होता है वही होता है. लेकिन रन रेट के मैच में प्लेयर तो ग्राउंड में खेल ही रहे हैं, लेकिन घर पे बैठ के भी वो बाकी के लोग जो देख रहे हैं. क्या लगता है? देखिए नेट रन रेट का तो सवाल तब पैदा होगा जब ये मैच का निर्णय आएगा. इस मैच के ऊपर ही अगला मैच कैसा होना चाहिए ये डिसाइड होगा, क्योंकि आखिरी का 2 स्थान के लिए लड़ाई चल रही है. देखिए ये शुरुआत प्रथमेश अधिकारी का बल्ला जब चलता है तो बॉलर्स के लाइन और लेन दोनों ही भटक जाते हैं. सो प्रथमेश अधिकारी जो कि टीम के कैप्टन हैं, उन्होंने पहली गेंद फेस किया और पहली गेंद को एक बड़ी बाउंड्री में कन्वर्ट किया. मैक्सिमम रन्स बटोरे, 6 रन. राहुल सिंह की अगली गेंद सामने है प्रथमेश अधिकारी. जी हाँ, समझदारी, बड़ी ही सूझबूझ के साथ पहली गेंद पर 6 लगाया और दूसरी गेंद पर एक सिंगल लेना चाहते थे बट असफल हुए. ओवर की समाप्ति हुई. 4 ओवर्स की समाप्ति पर 42 रन. अब बची हुई 18 गेंदों में 29 रन. लक्ष्य बड़ा नहीं बट आसान भी नहीं, क्योंकि विकेट्स गंवाया है नवीना 11 ने. आगे के सारे इंपॉर्टेंट बैट्समैन उनके चले गए पवेलियन में. बट जब तक प्रथमेश अधिकारी क्रीज पर हैं, ये मुश्किल नहीं होगा ये लक्ष्य. बची हुई 18 गेंदों में 29 रन. कैप्टन राहुल सिंह सोच विचार कर काफी निर्णय लिया उन्होंने. फिर अमन सिंह को गेंदबाजी का भार दिया. अमन सिंह से जो एक्सपेक्टेशंस थी बैटिंग में, उनके कैप्टन को निराश किया. सो कैप्टन ने फिर से एक भरोसा जताया, बॉलिंग के लिए दिया और जी हाँ वहां पे सामना किया. पहली गेंद पर रन आउट का चांस पूरी तरह से, और जी हाँ सफलता नहीं हुआ. रन आउट के रूप में अक्षय होलकर बैक टू द पवेलियन. अब पूरी तरह से इस मैच का पलराइट पर होता हुआ अक्षय होलकर के विकेट के साथ ही उनकी आधी टीम पवेलियन में वापस जा चुकी है.
अक्षय होलकर का स्थान लेने गए साहिल, क्योंकि नए बैट्समैन है, स्ट्राइक लेंगे। क्या किया मैं ट्रॉफी गिर गया क्या नीचे? नाविन्य और इसका 29 17 सही चिड़ा गया। साहिल जो कि एक बड़े ही शांत खिलाड़ी, वो अपने नेचर से शांत है, बट उनका बल्ला शांत नहीं रहता। जितने ही साइलेंट उनका नेचर है, उतना ही वायलेंट उनका बल्ला है। सामना करेंगे अमन सिंह का। जी हाँ, मिड विकेट के क्षेत्र में खेला, फील्डर नीलेश परब वहां पे मौजूद। एक ही रन मिलेगा, इस एक रन की मदद से साहिल ने अपना खाता खोला और टीम का स्कोर हुआ 43 रन। अब फिर से सामना करेंगे प्रथमेश अधिकारी, जो रनों के भूखे हैं। क्रीज पर जब तक रहते हैं उनकी भूख बढ़ती जाती है, उन्हें जितना नॉन स्ट्राइक पे आप खड़ा करोगे उनकी भूख बढ़ती जाती है। तैयार अमन सिंह के लिए। यहाँ लंबे हिट का प्रयास, बीट किया पूरी तरह से, प्रेशर बनाते हुए बैट्समैन के ऊपर। एक एक डॉट बॉल बैट्समैन के ऊपर प्रेशर बढ़ाती जाएगी। मैंने मेरा गर्लफ्रेंड कर लिया, मैं टॉप पे हूँ भाई, तो अच्छा खेला थोड़ा, दोबारा कैसा ही नहीं। अमन सिंह प्रथमेश अधिकारी को ऑफ साइड के बहुत ज्यादा बाहर, गेंद वाइड का इशारा अंपायर द्वारा। अंपायर ने डिसीजन को दे दिया, प्लीज उसको मान्य करें, उस पर कोई बहस ना करें। देखिए, जी हाँ, जैसा मैंने कहा था, अब ज्यादा देर तक प्रथमेश को शांत नहीं रख सकते हैं। प्रथमेश अधिकारी जितना मैक्सिमम रन बटोर सकते हैं अपनी टीम के लिए उतना बेहतर। जी हाँ, फिर से एक बार पुल किया, गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। महंगा, बहुत महंगा ओवर साबित होता हुआ। फिर से एक बार अमन सिंह निराश करते हुए अपने कैप्टन को, बहुत महंगा ओवर साबित होता हुआ। मात्र 5 गेंदें उन्होंने डाली है और 15 रन खर्च किए 4 गेंदों में। फिर से बड़ा हिट का प्रयास, इनसाइड एज लगा। जब तक कीपर गेंद को फील्ड करते, 1 रन चुरा लिया। तुषार रबाड़ा, प्रथमेश अधिकारी पूरी तरह से ताकत का उपयोग करते हुए पहली गेंद, स्वागत किया रबाड़ा का, छक्के से शुरुआत। इस 6 रन की मदद से प्रथमेश अधिकारी का व्यक्तिगत स्कोर 9 गेंदों पर 30 रन, 1 चौका 4 छक्का। क्या बात है, 11 रनों पर 8 रन, सॉरी 11 गेंद और 8 रन।
फिर से अगेन थर्ड मैन क्षेत्र में गेंद को फ्लिक किया, 4 रन मिलेंगे। ये फाइन लेग लॉन्ग नहीं बोलेगा, सिर्फ लेग साइड ऑफ साइड इतने बोलेगा, तो आदमी फ्लो में निकलता है। तू अगर देखेगा ना तो सोचता है फिर वो गलत फ्लो भी कर जाता है। सिर्फ लेग साइड ऑफ साइड बस, आधे लोगों को समझते भी नहीं है फाइन लेग लॉन्ग के जरूरत है। लेग साइडला मारला ऑफ साइडला मारला एवढंच बोलायचं आहे ना। अब तो इस मैच में सिर्फ औपचारिकता ही रह गई। मात्र 4 रनों की आवश्यकता बची हुई 10 गेंदों में। जी हाँ, बोल्ड, क्या बात है, किल्लियां बिखर गई। यॉर्कर डिलीवरी थी, बड़ा हिट खेलना चाहते थे, बैट का इनसाइड एज लगा और गेंद ने स्टंप को चूमा। इस तरह से ये 6वें विकेट का पतन हुआ प्रथमेश अधिकारी के रूप में। प्रथमेश का स्थान लेने जा रहे हैं बंटी घुघरे। हालांकि एक बेहतरीन पारी खेलकर वापस आते हुए प्रथमेश विनिंग शॉट नहीं खेल पाए, लेकिन उन्हें अप्रॉक्सीमेट टीम को विन करा ही दिया है। बेहतरीन बल्लेबाजी। बची हुई 9 गेंदों में 4 रन की आवश्यकता। बंटी ऑन स्ट्राइक, यॉर्कर डिलीवरी थी, लॉन्ग ऑन की तरफ खेला, 1 रन मिलेगा वहां पर। अब स्ट्राइक पर होंगे साहिल। इन दोनों बैट्समैन में क्या पास विनिंग शॉट खेलने का मौका है। विनिंग शॉट कौन खेलता है वो देखते हैं। 8 गेंद 3 रन। साहिल ऑन स्ट्राइक, लेग साइड पे गेंद ऑफ लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइड का इशारा अंपायर द्वारा। वहां पे एक अच्छी फील्डिंग देखने को मिली, लेकिन ये निश्चित रूप से अगर कीपर से बीट होती तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर ही जाती। नवीनिया के कैप्टन प्रथमेश अधिकारी से निवेदन है कि कमेंट्री बॉक्स में आए टॉस के लिए। बैठ साले, 10 का कॉइन लाया है मेरे पास वो नहीं है। 4 रन। इस चौके से नवीनिया 11 ने इस मैच पर कब्जा किया। तो इस तरह से ये आज के दिन का दूसरा लीग मैच समाप्त हुआ। फर्स्ट मैच में भक्ति इंटरप्राइजेस वर्सेस ट्रिपल एस का मैच था, जिसमें भक्ति इंटरप्राइजेस ने विजयी किया, और दूसरा मैच नवीनिया 11 वर्सेस ट्रिपल एस के बीच था, तो नवीनिया 11 विजयी हुए। तो अब आज के दिन का इस टूर्नामेंट का आखिरी लीग मैच नवीनिया 11 वर्सेस भक्ति इंटरप्राइजेस